पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असेल. पहिला चेंडू आणि मला वाटतंय एक धाव लेग बायची. एक धाव संघाचं खातं उघडतं एक या धावसंख्येने. आता मात्र स्ट्राईकवर येतो रोहन. स्ट्राईकवर रोहन, नॉट स्ट्राईकवर वैशाख. बॉलिंग मार्फत येते अक्षय. 12 पावलांचा रनअप घेऊन अक्षय. रोहनसाठी बघूया अक्षय आपल्या गोलंदाजीमध्ये काय करतोय. पहिला चेंडू चांगला चेंडू टाकला होता तो अक्षयाने. 10-12 पावलांचा रनअप घेऊन अक्षय. रोहनसाठी पुन्हा एकदा अक्षय. 10-12 पावलांचा रनअप घेऊन चांगला चेंडू आणि त्यावर चांगला प्रहार केलाय तो रोहन याने. आणि संघाच्या धावसंख्येत 6 संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 7. दुसऱ्या चेंडूवर रोहन याने घणाघाती घाव घातला षटकारासाठी. संघाच्या खात्यात 6 संघाची धावसंख्या 7 झाली आहे. अक्षय यांनी पहिला चेंडू चांगला टाकला होता पण दुसऱ्या चेंडूवर जरा सोयर मारा केला आणि त्यावर त्याने रोहन याने षटकार मारला आणि संघाच्या धावसंख्येत 6 भर पाडली आणि संघाची धावसंख्या झाली होती 7. पुन्हा एकदा अक्षय 10-12 पावलांतर घेऊन रोहनसाठी. चांगला चेंडू आणि मला वाटतं गॅप मध्ये चेंडू आणि मला वाटतं रोहनच्या बॅट मधून निघालेला पहिला चौकार आणि संघाच्या धावसंख्येत 4 संघाची धावसंख्या झाली ती 11. बिनबाद 11. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार. मला वाटतं आता 3 चेंडू मध्ये अक्षयाने 11 धावा दिल्या आहेत. 3 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा 10-12 पावलांचा रनअप घेऊन रोहनसाठी. पुन्हा एकदा चांगला चेंडू. रोहनला काही तो समजले नाही. चेंडू जातोय निर्धाव. संघाच्या धावसंख्येत बदल नाही. संघाची धावसंख्या झाली आहे ती 11. बिनबाद 11. पुन्हा एकदा अक्षय 10-12 पावलांचा रन घेऊ अक्षय रोहनसाठी. पुन्हा एकदा फुल टचच्या नेण्याचा पुरेपूर फायदा उठवतोय तो रोहन 6 धावांसाठी आणि संघाच्या धावसंख्येत 6 संघाची धावसंख्या झाली होती 17. बिनबाद 17. चांगली फलंदाजी करतोय तो रोहन. आतापर्यंत त्याने 2 षटकार आणि 1 चौकार मारला आणि 17 धावा वसूल केलाय त्या 5 चेंडूवर. चांगली फलंदाजी करतोय तो रोहन. फुल टॉस चेंडूचा पुरेपूर फायदा घेतोय तो रोहन. थोडस स्वर मारा करतोय तो अक्षय. गचाळ. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू. चांगला चेंडू आणि मला वाटतं इथे झेलची संधी आहे आणि झेल बाद. षटकार मारण्याच्या नादामध्ये रोहन बाद होतोय. संघाला पहिला हादरा बसतोय रोहनच्या स्वरूपात 17 या धावसंख्येवर. एका षटकाच्या समाप्तीनंतर तळवडे संघाची धावसंख्या झाली होती 1/17. चांगली फलंदाजी करत होता तो रोहन. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 17 धावा वसूल केल्या आहेत त्या रोहन आणि वैशाख याने. संघाच्या वतीनं दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो. बॉलरचं नाव अभिमन्यू. संघाच्या वतीनं दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो अभिमन्यू. आता मात्र स्ट्राईकवर आहे तो. दिनेश. स्ट्राईकवर दिनेश, नॉट स्ट्राईकवर वैशाख. नाही स्ट्राईकवर दिनेश, स्ट्राईकवर आहे तो वैशाख. बघूया पहिला चेंडू आणि मला वाटतं चांगला चेंडू. वैशाख याला काही तो समजलेला नाही. चेंडू जातो निर्धाव. संघाच्या धावसंख्येत बदल नाही. संघाची धावसंख्या झाली होती 17.
स्ट्राईकवर वैशाख, नॉट स्ट्राईकवर दिनेश, बॉलिंग मार्फत आहे ते अभिमन्यू. स्ट्राईकवर मात्र आहे तो वैशाख, नॉट स्ट्राईकवर आहे तो दिनेश, बॉलिंग मार्फत अभिमन्यू. दुसरा चेंडू, चांगला चेंडू, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मला वाटतं इथे दुसरी धाव पूर्ण. संघाच्या धावसंख्येत 2 ने भर, संघाची धावसंख्या झाली होती 19. 1 बाद 19. आता मात्र स्ट्राईकवर आहे तो वैशाख. पुन्हा एकदा अभिमन्यू, 10-12 पावलांचा रनअप घेऊन अभिमन्यू. पुन्हा एकदा चांगला चेंडू, त्यावर छोटी अशी एक धाव. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर, संघाची धावसंख्या झाली होती 20. 1 बाद 20. चांगली आता मात्र गोलंदाजी अभिमन्यू चांगली करतोय. आतापर्यंत 3 चेंडू टाकल्यामध्ये त्यामध्ये एकेरी दुहेरी धावसंख्या देतोय तो अभिमन्यू. संघाची धावसंख्या झाली होती 1 बाद 20. आता मात्र स्ट्राईकवर आहे तो दिनेश, लेफ्ट हँड बॅट्समन दिनेश. स्ट्राईकवर दिनेश, नॉट स्ट्राईकवर वैशाख, बॉलिंग मार्फत आहे ते अभिमन्यू. बघूया अभिमन्यू काय करतोय चौथ्या चेंडूवर. बघू दिनेश काय करतोय चौथ्या चेंडूवर. चांगला चेंडू, आता पण चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव मिळते. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर, संघाची धावसंख्या झाली ती 21. 1 बाद 21. चांगली गोलंदाजी करतोय तो मात्र अभिमन्यू. आतापर्यंत 4 चेंडू टाकले, मला वाटतं 5 धावा दिल्या असतील अभिमन्यू याने. पहिलं षटक थोडस महागडे ठरलं होतं, 15 धावा आल्या होत्या. पुन्हा एकदा अभिमन्यू, 10-12 पावलांचा रनअप घेऊन अभिमन्यू वैशाखसाठी. फुल टॉस चेंडू, पण त्याचा फायदा उठवता आला नाही तो वैशाखला. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मला वाटतं इथे दुसरी धाव पूर्ण. संघाच्या धावसंख्येत 2 ने भर, संघाची धावसंख्या झाली ती 1 बाद 23. फुल टॉस चेंडूचा फायदा उठवता आला नाही तो वैशाखला. चांगली पण गोलंदाजी मानावी लागेल ती अभिमन्यूसाठी. मला वाटतं शेवटचा चेंडू, आतापर्यंत 7 धावा दिल्या आणि आज शेवटचा चेंडू. बघूया शेवटचा चेंडू काय करतोय. आणि मला वाटतं इथे पण शेवटचा चेंडू चांगला टाकलेला आहे. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मला वाटतं इथे 1 धावसंख्येवर समाधान मानावं लागते ते वैशाखला. आणि संघाच्या धावसंख्येत 1 ने भर, संघाची धावसंख्या झाली होती 24. 2 षटकाच्या समाप्तीनंतर तर एवढे संघाची धावसंख्या झाली होती 1 बाद 24. आणि मला वाटतं आता तिसरं आणि शेवटचं षटक म्हणजे ते हाणामारीचं षटक. या षटकामध्ये जवळजवळ 15 तरी धावा आल्या पाहिजे तर समाधानकारक धावसंख्या मानली जाईल. आता मात्र स्ट्राईकवर आहे तो वैशाख, स्ट्राईकवर वैशाख, नॉट स्ट्राईकवर दिनेश, बॉलिंग मार्फत आहे तो. बॉलरचं नाव अक्षय. शेवटचं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो अक्षय. आता मात्र स्ट्राईकवर आहे तो वैशाख, नॉट स्ट्राईकवर दिनेश, बॉलिंग मार्फत आहे तो अक्षय. शेवटचं षटक, या षटकामध्ये किती धावा वसूल करता येतो वैशाख आणि दिनेश. धाव संख्या झाली होती 24. पहिला चेंडू अक्षय याचा, 10-12 पावलांचा रनअप घेऊन अक्षय. बघूया वैशाख काय करतोय ते पहिल्या चेंडूवर, की अक्षय चांगला चेंडू टाकतोय.
विकेट मिळवून देतोय आपल्या संघाला बघू. दहा बारा पावलांचा रन अक्षय वैशाखसाठी. मला वाटतं इथे चेंडू भिरकावलाय वैशाख आणि मला वाटतं इथे चेंडू सीमा पार होतोय आणि संघाच्या धावसंख्येत 4 ने भर पडते. संघाची धावसंख्या झाली होती 28. पहिल्या चेंडूवर वैशाख चौकार वसूल करतोय आणि खात्यामध्ये 4 धावसंख्या सामील करतोय आणि संघाच्या धावसंख्येत बदल करतोय. संघाची धावसंख्या झाली होती 1/28. दुसरा चेंडू अक्षयाचा वैशाखसाठी. बघूया वैशाख पुन्हा एकदा काय करतोय. रिव्हर्सिपचा फटका मारण्यासाठी गेला आणि मला वाटतं इथे एक धाव मिळतोय ती वैशाखसाठी. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. संघाची धावसंख्या झाली ती 29. दुसऱ्या धावसंख्येवर एकेरी धाव घेतोय तो वैशाख. पहिल्या चेंडूवर चौकार मारला होता. दुसऱ्या धावसंख्येवर दुसऱ्या बॉलवर 1 धाव मिळवतोय. संघाच्या धावसंख्येत 5 ने भर. संघाची धावसंख्या झाली ती 29. अक्षयचा तिसरा चेंडू दिनेश साठी. दिनेश बघूया आता काय करतोय. पुन्हा एकदा अक्षय कॅप मध्ये चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण आणि मला वाटतं 2 धावेवर समाधान मानावं लागतंय ते दिनेशाला. संघाच्या धावसंख्येत 2 ने भर. संघाची धावसंख्या झाली ती 31. मला वाटतं 2 चेंडू शिल्लक असतील ते अक्षय याचे. 10-12 पावलांचा रन घेऊ अक्षय दिनेश साठी. चांगला चेंडू अक्षयचा. चांगलं क्षेत्ररक्षण आणि मला वाटतं ते रनआउटची संधी होती पण अक्षय चुकवतोय. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. संघाची धावसंख्या झाली ती 32. आणि मला वाटतं आता शेवटचा चेंडू असेल तो अक्षय याचा. दोन चेंडू. आता मात्र स्ट्राईकवर आहे तो वैशाख. 10-12 पावलांचा रनअप घेऊन वैशाखसाठी. चांगला चेंडू. वैशाख याला काही समजले नाही. चेंडू जातो निर्धाव. संघाच्या धावसंख्येत बदल नाही. संघाची धावसंख्या झाली होती 31. 32. शेवटचा चेंडू वैशाखसाठी अक्षयचा. बघूया वैशाख काय करतोय शेवटच्या चेंडूवर. चांगला कटावून काढले चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मला वाटतं इथे गचा क्षेत्ररक्षण. 2 धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मला वाटतं इथे 3 धावा पूर्ण आणि मला वाटतं इथे चांगली रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. 4 धावा मिळत आहेत इथे आणि संघाच्या धावसंख्येत 4 ने भर. संघाची धावसंख्या झाली होती 36. आणि मला वाटतं जिंकण्यासाठी मुनगे संघाला 37 धावांचं आव्हान ठेवलंय ते. 18 चेंडू आणि 37 धावा. 18 चेंडू 37 धावा.
फलंदाजांचे नाव सिद्धेश ना सिद्धेश आणि कोण अक्षय वरत ना सलामीचे फलंदाज अक्षय आणि सिद्धेश मला वाटतं स्ट्राईकवर आहे तो अक्षय नॉन स्ट्राईकवर सिद्धेश बॉलिंग मार्फत आहे तो रोहन अठरा चेंडू 37 धावा बॉलिंग मार्फत आहे तो रोहन स्ट्राईकवर आहे तो अक्षय नॉन स्ट्राईकवर आहे तो सिद्धेश संघाच्या वतीने पहिला आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन आहे तो रोहन मला वाटतं आता 18 चेंडू आणि 37 धावा रोहनचा पहिला चेंडू अक्षयसाठी 10-12 पावलांचा रनअप घेऊन पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं षटक या पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा जमवत आहेत अक्षय आणि सिद्धेश सामना पटापट खेळवायचा आहे अजून पुढील 2-3 सामने खेळवायचे आहेत जरा फास्ट घ्यायचं आहे जरा सहकार्य करायचं आहे मंडळा आता मात्र स्ट्राईकवर अक्षय बॉलिंग मार्फत आहे तो रोहन 10-12 पावलांचा रन घेऊन रोहन अक्षय साठी बघूया अक्षय काय करतोय पहिल्या चेंडूवर आणि मला वाटतं इथे जेलची संधी आणि पहिलाच विकेट मिळतोय तो रोहन याला 0 या धाव संख्येवर संघाचं खातं खोललं नाही आणि अक्षय बाद होतोय मुनगे संघाला पहिला मोठा हादरा बसतोय तो अक्षय याच्या स्वरूपात तो अभिमन्यू आता मात्र स्ट्राईकवर आहे तो अभिमन्यू स्ट्राईकवर अभिमन्यू नॉन स्ट्राईकवर सिद्धेश बॉलिंग मार्फत आहे तो रोहन पहिला चेंडू चांगला चेंडू विकेट मिळवून देतोय तो रोहन दुसरा चेंडू 10-12 पावलांचा रनअप घेऊन रोहन अभिमन्यू साठी आणि मला वाटतं थोडासा वाईटची दाद मागताय पण पंच ते फेटाळून लावताय चांगला चेंडू निर्धाव चेंडू पुन्हा एकदा रोहन फुल टॉस चेंडू आणि मला वाटतं इथे 4 धावा संघाच्या धावसंख्येत 4 नंबर संघाची धावसंख्या झाली होती 1/4 संघाचं खातं 4 ने खोलतोय तो अभिमन्यू पॉवर प्लेचं षटक पण या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पुरेपूर फायदा उठवलेला नाही तो मुनगे संघाने पुन्हा एकदा आणि मला वाटतं आता चांगला चेंडू रोहन याचा अभिमन्यूला काही समजलेला नाही चेंडू जातोय निर्धाव संघाच्या धावसंख्येत बदल नाही संघाची धावसंख्या झाली 4 चांगली गोलंदाजी करतोय तो रोहन आतापर्यंत त्यांनी मला वाटतं 4 धावा दिलेत पुन्हा एकदा आता मात्र इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू अभिमन्यूला काही समजले नाही चेंडू जातोय निर्धाव संघाच्या धावसंख्येत बदल नाही संघाची धावसंख्या झाली ती फक्त 4
पुन्हा एकदा रोहन अभिमन्यूसाठी फिरकावलेला चेंडू, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मला वाटतं इथे दुसरी धाव पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मला वाटतं इथे 3 धावा पूर्ण. संघाच्या धावसंख्येत 3 ने भर संघाची धावसंख्या झाली ती 7. एका षटकाच्या समाप्तीनंतर मुनगे संघाची धावसंख्या झाली ती 1/7 आणि मला वाटतं आता 12 चेंडू आणि 30 धावांची गरज. 12 चेंडू 30 धावा. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोड्याशा कमी धावा आल्या आहेत. जवळजवळ 15 धावा पाहिजे होत्या तर लेवल आली असती, पण कमी धावा पडल्या त्या मुनगे संघाला. पटापट षटक संपवायचंय. मंडळाला जरा सहकार्य करायचंय. अजून बरेच सामने खेळवायचे आहेत. संघाच्या वतीनं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय ते. बॉलरचं नाव योगेश धुरी. रोहित याने पहिलं षटक चांगलं टाकलं. फक्त 7 धावा दिल्या आणि एक महत्वाची विकेट काढली ती अक्षय याची. आता स्ट्राईकवर आहे तो अभिमन्यू. स्ट्राईकवर अभिमन्यू, नॉट स्ट्राईकवर सिद्धेश. बॉलिंग मार्फत आहे ते योगेश. या पुढे होणारा सामना तिरलोट आणि पडेल या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी माईक बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. तिरलोट आणि पडेल. संघाच्या वतीनं दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलंय ते योगेश धुरी. बघूया योगेश धुरी आपल्या संघासाठी काय करतायत. रोहनने चांगली गोलंदाजी केली होती. फक्त 7 धावा दिल्याने एक महत्वाची विकेट काढली होती. आता योगेश काय करतो आपल्या संघासाठी पाहावं लागेल. आता मात्र स्ट्राईकवर येतो अभिमन्यू. स्ट्राईकवर अभिमन्यू, नो स्ट्राईकवर येतो योगेश. बॉलिंग मार्फत सिद्धेश. बॉलिंग मार्फत येतो योगेश. 7-8 पावलांचा रन घेऊन योगेश. अभिमन्यूसाठी चांगला चेंडू योगेशचा. अभिमन्यूला काही समजलं नाही. चेंडू जातोय निर्धाव. संघाच्या धावसंख्येत बदल नाही. संघाची धावसंख्या झाली ती फक्त 7. चेंडू निर्धाव जातोय. मारण्याच्या नादामध्ये अभिमन्यू बीट होतोय. चेंडू त्यांना काही समजत नाही. दुसरा चेंडू. बघूया काय करतोय अभिमन्यू. मला वाटतं आता 11 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. मला वाटतं 9 चेंडू असावा. वाईट देत आहे पंच. अवांतर धाव. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. संघाची धावसंख्या झाली होती 8. वाईट चेंडू. वाईट. पुन्हा एकदा आणि मला वाटतं इथे गॅप मध्ये चेंडू आणि मला वाटतं इथे चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा. संघाच्या धावसंख्येत 2 ने भर. संघाची धावसंख्या झाली ती 10. तिरलोट आणि पडेल या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी. पडेल संघाचा कर्णधार माई बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. पडेल. तिरलोट संघाचा कर्णधार आलेला आहे. पडेल संघाच्या कर्णधारांनी माई बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा योगेश अभिमन्यूसाठी आणि मला वाटतं ते स्वर मारा थोडासा. वाईट चेंडू. संघाची धावसंख्येत 1 ने भर. संघाची धावसंख्या झाली ती 11. पुन्हा एकदा योगेश. आता मात्र स्ट्राईकवर येतो अभिमन्यू. बघूया काय करतोय. चांगला चेंडू आणि मला वाटतं इथे गॅप मध्ये आणि मला वाटतं चौकार. संघाच्या धावसंख्येत 4 ने भर.
संघाची धावसंख्या झाली ती 15. आता थोडासा सोरमारा करतोय तो योगेश. आता लय मध्ये आलाय तो अभिमन्यू. पहिला चौकार खेचतोय आपल्या बॅट मधून 4 धावा मिळवून देतोय तो आपल्या संघाला. संघाच्या धावसंख्येत 4 ने भर संघाची धावसंख्या झाली होती 15. पुन्हा एकदा योगेश अभिमन्यूसाठी. पुन्हा एकदा तोडला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मला वाटतं इथे एका धावेवर समाधान मानावे लागते ते अभिमन्यूला. संघाची धावसंख्येत 1 ने भर संघाची धावसंख्या झाली ती 16. आता मात्र स्ट्राईकवर आहे तो सिद्धेश. स्ट्राईकवर सिद्धेश. नो स्ट्राईकवर अभिमन्यू. बॉल मार्फत आहे तो योगेश. 10-12 पावलांचा रन घेऊन योगेश. बघूया काय करतोय सिद्धेश. पुन्हा एकदा गॅप मध्ये ढकललेला चेंडू. एक धाव पूर्ण आणि मला वाटतं एका धावेवर समाधान मानावं लागतं इथे सिद्धेशाला. संघाच्या धावसंख्या 1 ने भर संघाची धावसंख्या झाली ती 17. आता मात्र स्ट्राईकवर येतो मगाशी चौकार मारेला अभिमन्यू. चांगला चेंडू योगेश. अभिमन्यूला काही समजले नाही. षटकार मारण्याच्या मध्ये बीट होतोय तो अभिमन्यू. संघाच्या धावसंख्येत बदल नाही. संघाची धावसंख्या झाली ती 17 आणि मला वाटतं 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 17. आणि मला वाटतं आता 7 चेंडू आणि 20 धावांची गरज. मुनगे संघाला जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 20 धावा. 3 षटकार तर मारावेच लागतील जर जिंकायचं असेल तर. तळेडे संघाला जर जिंकायचं असेल तर 1-2 विकेट घ्यावेच लागतील. संघाच्या वतीने 3रा आणि वैयक्तिक षटक घेऊन आलाय तो. बॉलरचं नाव काय रे? बाबू. आता मात्र स्ट्राईकवर येतो सिद्धेश. नॉट स्ट्राईकवर अभिमन्यू. बॉलिंग मार्फत आहे तो बाबू. मला वाटतं 7 चेंडू आणि 20 धावा. 7 चेंडू 20 धावा. मुनगे संघाला जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 20 धावांची गरज. आता मात्र स्ट्राईकवर आहे तो सिद्धेश. नॉट स्ट्राईकवर अभिमन्यू. बॉलिंग मार्फत आहे तो बाबू. बघूया बाबू काय करतोय. पहिला चेंडू आणि चांगला चेंडू. मला वाटतं अंपायर वाईट घोषित करतायत. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर संघाची धावसंख्या झाली ती 18 आणि मला वाटतं आता 7 चेंडू आणि 19 धावा. 7 चेंडू 19 धावांची गरज. स्ट्राईकवर मात्र सिद्धेश. 7-8 पावलांचं रनअप घेऊन चांगला चेंडू आणि मला वाटतं ते जेलची संधी आणि ते दुसरी धाव पूर्ण. संघाच्या धावसंख्येत 2 ने भर संघाची धावसंख्या झाली ती 20. मला वाटतं आता 5 चेंडू आणि 17 धावांची गरज. 5 चेंडू 17 धावा. पुन्हा एकदा बाबू. गोलंदाजी सज्ज झालाय तो बाबू. पहिला चेंडू चांगला चेंडू टाकलाय तो बाबू याने. 7-8 पावलांचं रनअप घेऊन सिद्धेश साठी पुन्हा एकदा कटावून गेलेला चेंडू. गॅप मध्ये 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मला वाटतं इथे रनआउटची संधी आणि इथे बाद होतोय तो सिद्धेश. संघाला दुसरा हादरा बसतोय तो सिद्धेशच्या स्वरूपात. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर संघाची धावसंख्या झाली ती 21 आणि मला वाटतं आता 4 चेंडू आणि
16 धावांची गरज. 4 चेंडू 16 धावा. प्रत्येक चेंडूवर चौकार मारावा लागेल तो मुनगे संघाला. आता त्यांची जागा घेण्यासाठी आलाय तो सिद्धेश. एक सिद्धेश गेला आणि दुसरा आला. आता हा सिद्धेश काय करतोय, आपल्या संघाला विजय मिळवून देतोय काय हे पाहावं लागेल. मला वाटतं स्ट्राईकवर आता पुन्हा सिद्धेश, नॉन स्ट्राईकवर अभिमन्यू, बॉलिंग मार्फत आहे तो बाबू. आणि मला वाटतं 4 चेंडू आणि 16 धावांची गरज. 4 चेंडू 16 धावा. पडेल संघाने आपला निर्णय कळवायचा आहे. पडेल संघाने टॉस जिंकलेली आहे, आपला निर्णय कळवायचा आहे. पुन्हा एकदा बाबू सिद्धेशसाठी चांगला चेंडू आणि मला वाटतं इथे चाबूक फटका. आणि मला वाटतं या षटकाराचा काही फायदा नाही. सिद्धेशा हिट विकेट बाद होते. चांगली संधी होती सिद्धेशला, पण हा हिट विकेटने बाद होते, त्यावेळी संधी गमावली आहे. आता मात्र 3 चेंडू मध्ये 16 धावांची गरज. मला वाटतं 3 चेंडू षटकार मारावे लागतील ती पुढच्या फलंदाजाला, तरच हा सामना मुनगे संघ विजयी होऊ शकतो. चांगला फटका मारला होता सिद्धेशाने, पण त्याचा फायदा नाही झाला नाही. हिट विकेटने आउट झाला तो. षटकार होता, पण त्याचा पुरेपूर फायदा उठवता आला नाही तो सिद्धेशाला. आता त्यांची जागा घेण्यासाठी आलाय तो अक्षय. 3 चेंडू आणि 16 धावा. मला वाटतं 3 चेंडूवर षटकार मारावे लागतील ते अक्षय याला. बाबू याची चांगली गोलंदाजी आपल्या संघाला विजयासाठी जवळ नेतोय तो बाबू. 3 मध्ये 6 मध्ये 20 पाहिजे होते, पण त्याने 4 धावा दिल्या 3 चेंडू मध्ये पहिल्या. आणि हा 4था चेंडू, जेलची संधी आहे आणि मला वाटतं इथे बाद. अक्षय बाद होतो. आता मात्र हा सामना जवळजवळ तळवडे संघाच्या पारड्यामध्ये झुकलेला दिसतोय. आता मात्र 2 चेंडू आणि 16 धावा. चांगली गोलंदाजी करतोय तो बाबू. आतापर्यंत त्याने फक्त 4 चेंडू मध्ये 4 धावा दिल्या आणि एक महत्वाची विकेट काढली आहे ती अक्षय याची. चांगली गोलंदाजी करतोय तो बाबू. देवगड तालुक्यामध्ये गाजलेला गोलंदाज बाबू पुन्हा एकदा या मैदानावर चांगली गोलंदाजी करतोय तो बाबू. आता मला वाटतं 2 चेंडू आणि 16 धावांची गरज. आणि हा सामना मला वाटतं तळवडे संघाने 1 चेंडू शिल्लक आहे आणि 1 वनडे. मला वाटतं 1 चेंडू आणि 15 धावा. पडेल संघाने आपला निर्णय कळवायचा आहे. पडेल संघ त्वरित निर्णय कळवायचा आहे. या पुढील सामना पडेल आणि तिर्लोट, पडेल विरुद्ध तिर्लोट. शेवटचा चेंडू बाबू याचा आणि मला वाटतं शेवटचा चेंडू घणाघाती प्रहार करतोय आणि मला वाटतं इथे 6 धावा. आणि मला वाटतं इथे 9 धावांनी सामना जिंकतोय तो तळवडे संघ आणि पुढील फेरीसाठी पात्र ठरतोय तो तळवडे संघ.